सोनू कोसळलं. आज 5 वर्षाचा विक्रम मोडला. अखेर सोन्याचा फुगा फुटला. सोन्या चांदीच्या भावात अचानक अशी घसरण झालीये की जे पाहून ग्राहक नाचू लागले आहेत. सराफा बाजारात अशी विचित्र हालचाल झाली की जे पाहून मोठे मोठे सोनार देखील चक्रावून गेले आहेत. पण ज्या लोकांना खरेदी करायचंय ते लोक प्रचंड खुश झाले आहेत, कारण की आज पहिल्यांदा सोन्याचे खरे भाव जाहीर झाले आहेत आणि हे भाव आधीपेक्षा एकदम वेगळे आहेत. आज सकाळपर्यंत लोकांना असं वाटत होतं की सोनं कालच्यासारखंच 1000-1500 रुपयांनी इकडे तिकडे होईल, पण आज तसं काहीच घडलं नाही. दरामध्ये असा काहीतरी फेरबदल झालाय ज्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. यामुळे आता मोठ्या व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडणार, तर सर्वसामान्य गिराहिकांचा मात्र मोठा फायदा होणार. कारण आतापर्यंत जे भाव दाबून ठेवले होते, जे खोटे दर लावले होते, ते आता निकालात निघालेत आणि सोन्याचे नवे कोरे भाव जाहीर झालेत. आता यापुढे याच खऱ्या दराने सगळीकडे विक्री होणार. सरकारच्या एका मोठ्या निर्णयाने सोन्याच्या बाजाराचे चित्र आता पूर्णपणे पालटले आहे. आजचे जर तुम्ही 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे अस्सल भाव पाहिले तर तुमच्या डोळ्यांवर 100% विश्वास बसणार नाही. कारण सरकारने हा असा काही कडक निर्णय घेतलाय ज्यामुळे सोन्याची खरी किंमत पहिल्यांदाच बाजारात उघडपणे दिसू लागली आहे आणि त्याची अंमलबजावणी आजपासूनच सुरू झाली आहे. या एका निर्णयाने सराफा बाजारातले सगळे हिशोब पार बदलून टाकले आहेत. बघा, तसं तर रोज सकाळी सोन्याचे दर जाहीर होतातच, पण आज अचानक काय झालं कुणास ठाऊक, दुपारी दुसऱ्यांदा सोन्याचे भाव जाहीर करण्यात आले आणि हा जो दुसरा भाव समोर आलाय तोच खरा आणि ओरिजिनल भाव आहे. लक्षात घ्या, सकाळपासून जे भाव तुम्ही पाहत होता ते आता बदलले आहेत आणि आत्ता जे समोर आलेत तेच खरे भाव मानले जाणार आहेत. मित्रांनो, तुमच्या ही गोष्ट पटकन ध्यानात येणार नाही, पण तुम्ही अनेकदा अनुभवलं असेल की वेगवेगळ्या दुकानांमध्ये सोन्याचे भाव वेगवेगळे असायचे. एका दुकानात चौकशी केली तर एक भाव, दुसऱ्या दुकानात गेलं तर तिसराच काहीतरी भाव आणि बऱ्याच वेळा सोन्याचे दर नुसतेच वाढत राहायचे. मग लोक म्हणायचे की चला, महागाई वाढली असेल किंवा बाजारात मागणी वाढली असेल म्हणून सोनं महाग झालंय. पण खरं कारण ते नव्हतं. यामागचं खरं गुपित आता सरकारने शोधून काढलंय. सरकारने अगदी गुपचूपपणे एक तपासणी मोहीम हाती घेतली होती आणि त्या पडताळणीमध्ये सोन्याचा जो काळा बाजार सुरू होता तो पुराव्यासकट उघड झाला. यामुळेच आता हे भाव नियंत्रणात आले असून पहिल्यांदाच अधिकृत आणि खरे दर जाहीर करण्यात आले आहेत. पण आजचा जो हा सरकारी शिक्का असलेला भाव आहे, जो अगदी खरा आहे, तो जर तुम्ही नीट जाणून घेतला नाही आणि तसेच दुकानात खरेदीला गेलात तर कदाचित तुमची फसवणूक होऊ शकते. कारण खऱ्या दराची माहितीच गिराहिकांना नसते आणि याच संधीचा फायदा काही लोक उचलतात. म्हणूनच सोन्याचा तोच खरा आणि पक्का भाव आज अधिकृतपणे सर्वांसाठी खुला केला गेलाय. मग आता मनात प्रश्न येत असेल की नक्की सध्याचा भाव काय सुरू आहे, खरा भाव ओळखायची खूण काय, खोटा दर कसा ओळखायचा आणि सोन्याची खरी किंमत सध्या काय चालली आहे, हीच सगळी महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेत पोहोचवण्यासाठी आम्ही आजचा हा खास व्हिडिओ बनवला आहे. बघा, जर आजची ही माहिती तुम्ही नीट ऐकली नाही तर सोनं खरेदी करताना तुमच्या खिशाला मोठी कात्री बसू शकते. कारण माहिती नसल्याचा फायदा घेऊन कुणीही तुम्हाला जुन्या किंवा खोट्या दराने सोनं गळ्यात मारू शकतं. मग सध्याचा अस्सल भाव काय, नक्की किती किंमत मोजावी लागणार, आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे 100% पक्के भाव काय आहेत, ही सगळी खडानखडा माहिती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये फक्त आजचे ताजे आणि बदललेले दरच सांगणार नाही, तर त्यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःहून खरे भाव कसे ओळखायचे हे सुद्धा सांगणार आहोत. अस्सल दर कोणते आणि बनावट दर कोणते, नक्की कुठे फसवणूक होते आणि कुठे योग्य भाव मिळतो. काही लोक म्हणतात की सोन्यात मोठी घसरण झाली आहे, तर काही म्हणतात भाव वाढलेत. मग अशा वेळी नेमकं कोणावर विश्वास ठेवायचा? आपण कमी झालेले भाव खरे मानायचे की वाढलेले? कारण कसं आहे, रोज टीव्ही लावला किंवा युट्यूबवर एखादा व्हिडिओ पाहिला, नाहीतर इंस्टाग्रामवर रील बघितली की तिथे आपल्याला गोंधळात टाकणारी माहिती मिळते. कोणी म्हणतं सोनं स्वस्त झालंय, तर दुसरं कोणी म्हणतं की सोनं गगनाला भिडलंय. सोशल मीडिया आणि टीव्हीवर या दोन वेगवेगळ्या चर्चा सुरू असतात आणि त्यामुळे आपल्यासारख्या साध्या माणसाला काहीच कळत नाही. जेव्हा आपण प्रत्यक्षात सोनं घ्यायला जातो तेव्हाचा भाव तर काहीतरी वेगळाच निघतो. तुम्ही जर टीव्हीवरचा भाव दुकानदाराला सांगितला तर तो जुमानत नाही. दुकानातले दर वेगळेच असतात आणि नेमका इथेच मोठा खेळ होत असतो. म्हणूनच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अशी काही माहिती देणार आहोत ज्याने तुम्हाला सोन्याचा खरा भाव ओळखण्याची कला समजेल. खोटा भाव नक्की कसा असतो आणि तिथे गिऱ्हाईकांना कसं फसवलं जातं हे सगळं समोर येईल. काही ठिकाणी तर असंही समोर आलंय की सोन्यामध्ये भेसळ करून ते विकलं जात होतं. मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे लावून ग्राहकांना लुबाडण्याचे प्रकार अनेक ठिकाणी उघडकीस आले आहेत.
पण या सगळ्या प्रकाराला लगाम घालण्यासाठी एका बड्या धेंड्यांनी ज्या पद्धतीने बाजार फिरवला होता त्यावर सरकारने गुप्त तपासणीची मोहीम राबवली. एक अशी सिक्रेट मोहीम जी कोणाच्याच कानावर गेली नाही. यामध्ये काही प्रामाणिक आणि बड्या अधिकाऱ्यांनी मिळून गुप्तपणे अशा भामट्यांना रंगे हात पकडले आणि त्यांची सगळी पोलखोल केलीय. यामुळेच तो मोठा घोटाळा समोर आलाय ज्याने आजवर गिऱ्हाईकांची लूट केली होती. आता या गुप्त चौकशीचा जो अहवाल आहे तो सरकारकडे सुपूर्द करण्यात आला आणि त्यानंतरच सरकारने हे नवीन भाव लागू केले आहेत. सकाळी जे भाव सांगितले होते ते आता बाद ठरवण्यात आले असून नवीन दर लागू झाले आहेत. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात भाव कसे काय कोसळले हे कोणालाच उमजेना. लोक म्हणले की चला काहीतरी झालं असेल, पण नीट लक्ष देऊ नये का. जेव्हा ही मोठी फसवणूक उघड झाली तेव्हा असं लक्षात आलं की काळा बाजार करणाऱ्या लोकांनी कोट्यावधी रुपयांचं सोनं बेकायदेशीरपणे साठवून ठेवलं होतं. जेव्हा कारवाईची धास्ती वाटली तेव्हा त्यांनी ते सोनं बाजारात झपाट्याने विकायला काढलं आणि एकदम एवढं सोनं बाजारात आल्यामुळे भाव एकदम खाली आले अशी चर्चा सध्या रंगली आहे. आजची ही बातमी आणि बाजारातली ही सगळी खलबतं जरा हटकी आहेत, म्हणून कान देऊन नीट ऐका. रोज सोन्याचे भाव वर खाली होतात हे आपल्याला ठाऊक आहेच, पण एकाच दिवसात दोनदा भाव जाहीर होणं आणि पडद्यामागचा मोठा काळा बाजार समोर येऊन खराखुरा मूळ भाव लोकांपुढे येणं असं पहिल्यांदाच घडतंय. म्हणूनच ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला लई महत्वाचं वाटतंय. बघा, बऱ्याचदा काय होतं, बाजारात आतल्या गोटात नक्की काय शिजतंय हे आपल्याला कळत नाही आणि आपण उगाच गोंधळून जातो. भाव वाढले की आपण खरेदी करायला घाबरतो किंवा कधी कधी घाईघाईत सोनं विकत घेतो आणि 2 दिवसांनी भाव पडले की मग पस्तावण्याची वेळ येते. यात नुकसान तुमचं होतं आणि फायदा मात्र त्या मोठमोठ्या व्यापाऱ्यांचा होतो. हेच रोखण्यासाठी आम्ही जाणकार लोकांची चर्चा करून, फोनवरून खडा न खडा माहिती काढून आणि काही खास लोकांची प्रत्यक्ष भेटून हा सगळा कच्चा चिठ्ठा तुमच्यासाठी आणलाय. तुमच्या मनात सगळ्या हाच विचार घोळत असेल की अहो, सोनं आत्ताच घ्यावं तर अजून काही दिवस वाट पाहावी. याचं उत्तर अगदी साध्या आणि गावरान भाषेत सांगायचं तर, बाजारातल्या अशा काही आतल्या गोटातल्या बातम्या आमच्या हाती लागल्या आहेत ज्या फक्त त्या मोठ्या शोरूम मालकांना आणि सोन्याच्या बड्या धेंड्यांनाच माहीत असतात. या अशा गुप्त गोष्टी आहेत ज्या माहीत नसल्यामुळे सामान्य माणूस विनाकारण नागवला जातो आणि दुकानदारांची मात्र चांदी होते. याचा अर्थ असा नाही की सगळेच दुकानदार चुकीचे वागतात, पण धंद्यातली गुपितं कोणी सहजासहजी उघड करत नाही हेही तितकंच खरंय. पण आज आम्ही ते रहस्य तुमच्यासमोर उघड करणार आहोत. बघा, किमतींमध्ये सतत होणाऱ्या या चढ उतारामुळे सामान्य माणसाची मोठी फजिती व्हायला लागलीय. नक्की काय निर्णय घ्यावा हे कोणालाच उमजेनासं झालंय. म्हणूनच ही परिस्थिती तुम्हाला नीट समजावी यासाठी आम्ही अशी माहिती घेऊन आलो आहोत जी तुम्हाला कोणत्याही टीव्ही चॅनलवर किंवा गावोगावच्या चर्चेत मिळणार नाही. रोजचे भाव तर तुम्ही बातम्यांमध्ये पाहता किंवा पेपरमध्ये वाचता, त्यात काही मोठं नवल नाही. दर कुठे पाहायचे हा प्रश्न गौण आहे, पण आजची जो काही अंतर्गत व्यवहार झाला आहे तो तुम्हाला इतर कोणीही सांगणार नाही. सोन्याच्या दरात बसणारे हे धक्के आणि किमती बदलण्यामागची 3 मुख्य कारणं अनुभवी तज्ज्ञांनी आपल्याला सांगितली आहेत. जर एका सामान्य माणसाने ही 3 सूत्र लक्षात ठेवली तर त्याला सोन्याच्या व्यवहारात कधीच तोटा होणार नाही. उलट तो सोन्याच्या माध्यमातून इतकी चांगली संपत्ती निर्माण करेल की त्याला भविष्यात कधीच पैशाची अडचण येणार नाही. पहा, ही माहिती केवळ आजच्या वाढलेल्या दरांपुरतं मर्यादित नाही, तर ती तुम्हाला सोन्याच्या संदर्भात असं काही ज्ञान देणार आहे जे संपूर्ण YouTubeवर शोधूनही मिळणार नाही. आज आपण सर्वात प्रथम 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे सध्याचे ताजे भाव काय आहेत ते सविस्तर पाहणार आहोत. सकाळी एकदा दर प्रसिद्ध झाले आणि दुपारी पुन्हा बदलले, यामागचे नेमके कारण काय? त्या 2 तासांच्या अवधीत बाजारात अशी कोणती मोठी उलथापालथ झाली? हे तुम्हाला पुढच्या काही सेकंदातच समजणार आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. पण त्याहूनही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही आता नेमके काय पाऊल उचलले पाहिजे. सोने आत्ताच खरेदी करावे का काही दिवस वाट पाहावी का आणखी भाव पडण्याची प्रतीक्षा करावी, हे सर्व सविस्तर सांगणार आहे. हे आमचे वैयक्तिक मत नसून मोठ्या विश्लेषकांशी चर्चा करून मिळवलेली माहिती आहे. तज्ज्ञांनी ही माहिती अगदी गोपनीयतेच्या अटीवर दिली आहे. त्यांची एकच अट होती की आमची नावे कुठेही उघड करू नका. आणि जेव्हा अशी एखादी आतली खबर बाहेर येते तेव्हा ती तुमच्यासाठी खरोखर सुवर्ण संधी ठरते. ही माहिती केवळ 2-3 मिनिटांची आहे, त्यामुळे तुमचा हा थोडासा वेळ जर तुम्ही या माहितीसाठी दिला तर तुमच्या खिशाचा मोठा फायदा होऊ शकतो. बघा, सोनं हे काही अन्न नाही की ज्याने पोट भरेल, पण एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा की सोनं ही अशी वस्तू आहे जी आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी खरेदी करावीच लागते.
याकडे केवळ दागिना म्हणून नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. म्हणूनच सोन्याचा विषय प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा असतो. याच विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आम्ही ही महत्त्वाची माहिती आणली आहे. माहिती अर्धवट सोडून जाण्याची चूक करू नका, कारण अपुऱ्या माहितीनिशी बाहेर पडलात तर तुमचे 100% आर्थिक नुकसान होऊ शकतं. दररोज सोन्या चांदीचे भाव बदलतात, पण खरी खबरीतली बातमी देणारे कोणी नसते. सर्वजण वरवरच्या गोष्टी सांगतात. कोणी जागतिक बाजार म्हणते, कोणी शेअर मार्केटचे कारण देते, तर कोणी डॉलरचे नाव घेते. पण लक्षात घ्या, हे मुद्दे केवळ दर्शनी असतात. वास्तविक गुपित काय आहे आणि बाजार कोणत्या चालीने चालतो हे तुम्हाला आज उमजणार आहे. त्यामुळे तुमची पुढची फक्त 2 मिनिटे द्या, तुमचा फायदा निश्चित आहे. सोने चांदीचा जर आजचा ताजा भाव बघायला गेलं तर प्रचंड बदल जाणवतोय. आजचा जर आपण चांदीचा रेट पाहिला तर तो 243 रुपये आहे. सलग 3 दिवसापासून चांदी याच भावावर स्थिर असलेली दिसत आहे. 252 रुपयापासून चांदी कमी होऊन 243 वर येऊन अक्षरशः थांबलेली आहे. पण सोन्यामध्ये जी घसरण आहे ती होताना दररोज दिसत आहे. सोन्याचा जर आपण 18 कॅरेटचा आजचा जर भाव बघितला तर तो 1,18,190 रुपये आहे. म्हणजेच जवळपास 1 ग्रॅमसाठी 11,819 रुपये प्रति ग्रॅम हे सोनं आज आहे. त्यानंतर 24 कॅरेटचा भाव जर आपण बघितला तर तो 1,54,300 रुपये आहे. आता कालच्या भावामध्ये आणि आजच्या भावामध्ये आपल्याला थोडासा फरक इथे जाणवेल, पण जास्त फरक नाही. पण तो फरक हा घसरणीच्या दृष्टीने असणार आहे. म्हणजे भाव हा कमी झालाय, पण अत्यंत कमी झालाय. साधारणपणे तुम्ही असं पकडू शकता की 1 ते 1,500 रुपयाचा फरक इथे आज दिसून आलेला आहे. मग 24 कॅरेट 1 ग्रॅम 15,430 रुपये असणार आहे. 22 कॅरेट जर 1 ग्रॅमसाठी आपण हिशोब करायला गेलं तर 1 ग्रॅम 24 कॅरेटसाठी 1,40,300 रुपये असणार आहे. म्हणजेच 1 ग्रॅमसाठी 14,030 रुपये आपल्याला 22 कॅरेटचे करावे लागेल. आता हा भाव हा ओरिजिनल आहे का? तर भाव ओरिजिनल आहे, पण या भावामध्ये तुम्हाला सोनं अजिबात मिळणार नाही. कारण की तुम्ही जर दागिना करायला गेले तर त्या दागिन्यावर घडणावळीसाठी तुम्हाला जवळपास 1,500 ते 2,000 रुपये प्रति ग्रॅम इतकी त्यावर मजुरी किंवा घडणावळ द्यावी लागत असते. मग साधारणपणे 1 तोळा 22 कॅरेटचा जर केला तर 1 तोळ्यामागे 20,000 रुपये तुम्ही याच्यात वाढवायचे. आणि 3% GST जो आहे तो फक्त सोन्याच्या किमतीवर असतो, त्याच्यामध्ये मजुरी आहेत नसते. तर 3% जर आपण 1,40,000चे धरले तर साधारणपणे 4,500 रुपये ते आणि 20,000 रुपये, तर साधारणपणे राऊंड फिगर 25,000 रुपये तुम्हाला मजुरी आणि GST लागणार आहे वरती सोनं बनवण्यासाठी. म्हणजेच तुम्हाला 1,40,000 आज 22 कॅरेट आहे, पण ते तुम्हाला 1,65,300 रुपये प्रति तोळ्याने मिळू शकतं. तर अशा प्रकारचा एक अंदाज येते आहे. आता लोक टीव्हीला भाव पाहतात किंवा न्यूजपेपरला पाहतात, पण तिथे जाऊन विचारल्यावर वेगळेच भाव निघतात. तर त्यामागचं कारण हेच आहे की त्यामध्ये टीव्हीवर जे भाव सांगितले जातात त्याच्यात कुठली मजुरी आणि GST ॲड केलेला नसतो. GST ज्यावेळेस विक्री करता खरेदी करतात त्यावेळेसच ॲड होत असतो. तर हीच होती माहिती. तर तुमच्यामध्ये आता सोन्याचा भाव किती व्हायला पाहिजे, सध्याचा चालू भाव हा योग्य आहे का, या भावाला तुम्ही खरेदी करणार की थांबणार, नक्की कमेंटमध्ये कळवा.